आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्युडिशरी मराठी माध्यम या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला JMFC, ठीक आहे, JMFCची मेन्स, इंटरव्ह्यू आणि प्रिलिम्स या लेवलवरची स्टडी आपण कायद्यांची घेणार आहोत. मराठी भाषेमध्ये कायद्यांची घेणार आहोत. ओके, सर्व PYQ आपण स्टडी करूया, पूर्ण PYQ, आणि लवकरच आपण मेन्स आन्सर रायटिंग साठी काहीतरी स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला हे सर्व PPT जे आपण लिहितोय ज्याच्यावर, ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. ठीक आहे. आज आपलं दुसरं लेक्चर आहे. त्याच्या आधी आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय आपण स्टडी केलं ते थोडंसं रिवाइज करून घेऊया. पहिल्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं की एलिमेंट ऑफ क्राईम. पहिली म्हणजे क्राईम म्हणजे काय ते आपण स्टडी केलं. क्राईम म्हणजे काय, विच इज पनिशेबल. ठीक आहे, पनिशेबल किंवा अपोज टू द मोरल व्हॅल्यूज, अपोज टू द मोरल व्हॅल्यू ऑफ people at large. ठीक आहे. यामध्ये पनिशेबल म्हणजे काय होणार, ते म्हणजे ऑफेन्सेस होणार. ठीक आहे, जे काही आपण ऑफेन्सेस BNS मध्ये स्टडी करतो ते इथे येणार. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आणि मोरल व्हॅल्यूज मध्ये आपण क्राईम आणू शकतो, कारण की नॉट एव्हरी क्राईम इज पनिशेबल, म्हणजे ते रिकग्नाइज नाही, ते BNS मध्ये नाही, नॉट इन BNS. ठीक आहे. त्यानंतर आपण क्राईमचे एलिमेंट पाहिले होते. एलिमेंट ऑफ क्राईम, यामध्ये पहिला एलिमेंट काय होतं, ते म्हणजे पहिलं एलिमेंट होता की ह्युमन बीइंग पाहिजे. ह्युमन बीइंग मध्ये कोण कोण येते, मेल, फीमेल किंवा ट्रान्सजेंडर पर्सन. ठीक आहे. दुसरं काय एलिमेंट होतं, मेन्स रिया पाहिजे. ठीक आहे. तिसरं एलिमेंट काय होतं क्राईमचं, ते होतं ऍक्टस रियस, काहीतरी ऍक्ट पाहिजे. आणि चौथं ते होती इंजुरी. इंजुरी कशामध्ये पाहिजे, बॉडी, माइंड, प्रॉपर्टी किंवा रेप्युटेशन. हे झाले एलिमेंट ऑफ अ क्राईम. आता आपण फेजेस ऑफ क्राईम पण मागच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलं, किंवा स्टेजेस ऑफ क्राईम असं म्हणू शकतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याला स्टेज म्हटलं होतं, इथं स्टेज लिहून टाकू, कन्फ्यूज होणार नाही. ठीक आहे. पहिलं काय स्टेज होतं की सर्वात पहिले इंटेन्शन असते कोणाच्या मनामध्ये काहीतरी कृत्य करण्याची. दुसरी स्टेज ती होती की प्रिपरेशन, त्या कृत्याप्रमाणे काहीतरी तयारी करावी लागते. तिसरं अटेम्प्ट, प्रयत्न. आणि चौथं म्हणजे कमिशन, ते ऍक्ट झालं पाहिजे. हे 4 फेजेस आपण स्टडी केले. एलिमेंट झाले, फेजेस झाले. त्याच्यानंतर आपण सेक्शन 1 हा कंप्लीट केलता. सेक्शन 1 ऑफ BNS आपण काय केलं यामध्ये काय काय होतं. सेक्शन 1 क्लॉज 1 मध्ये आपण स्टडी केलं शॉर्ट टायटल, एक्सटेंट आणि कमेन्समेंट. 2 मध्ये फक्त याची कमेन्समेंट डेट होती. आणि सेक्शन 1 क्लॉज 3 स्टडी केलं, यामध्ये टेरिटोरियल ज्युरिसडिक्शन. ठीक आहे विद्यार्थ्यांना. टेरिटोरियल म्हणजे
विद इन इंडिया, विद इन इंडिया पनिशमेंट होती. सेक्शन क्लॉज 1 क्लॉज 4 मध्ये आपण एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन पाहिलं. ज्युरिडिक्शन, ठीक आहे. यामध्ये आपण पाहिलं की जे आपले ट्रीटी असतात दुसऱ्या देशासोबत, ट्रीटी असतात म्हणजे एक्स्ट्राडिशन ट्रीटी एक एक्झाम्पल आहे दुसऱ्या देशासोबत, त्यामध्ये त्यामध्ये BNS ची एक्सटेंड काय, ठीक आहे. एक्सटेंड काय म्हणजे एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या देशामध्ये जाऊन भारताविरुद्ध क्राईम केलं किंवा असा कोणता तरी क्राईम केला जो की पनिशेबल आहे आणि तो जे आहे माणूस भारताचा आहे, तर त्याला आपण परत आणून भारतामध्ये BNS प्रमाणे पनिशमेंट देऊ शकतो, ठीक आहे. आणि सेक्शन नंबर 1.5 मध्ये आपण काय पाहिलं की जे काही पहिले सेक्शन नंबर 1.5 मध्ये काय की जे काही शिप्स आहे किंवा एअरक्राफ्ट रजिस्टर्ड आहे इंडियामध्ये, ठीक आहे, त्यांचा प्रवास करताना कोणी क्राईम केलं तर तो पण BNS प्रमाणे पनिश होणार. प्रवास करताना क्राईम केलं किंवा ऑफेन्स केला तर BNS प्रमाणे पनिशमेंट आहे, त्याला पनिशमेंट आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट काय होती 5 मध्ये की ही पहिली झाली. आणि दुसरी गोष्ट होती की यामध्ये कॉम्प्युटर रिसोर्सेस जे काही डाटा सेंटर आपण म्हणू शकतो लोकेटेड इन इंडिया. कुठं लोकेटेड आहे? इंडियामध्ये लोकेटेड इन इंडिया. यांच्या व्यतिरिक्त कोणी ऑफेन्स केलं तर तो भारतामध्ये BNS प्रमाणे पनिश होणार, ठीक आहे. पनिशेबल अंडर BNS. इथं तुम्हाला दिसणार नाही कारण की इथं माझी फेस आहे ना, सॉरी. इथं तुम्ही BNS प्रमाणे इथं लिहून टाकतो, BNS प्रमाणे पनिशेबल, ठीक आहे. आणि याच्यानंतर एक आणखीन होतं ते म्हणजे सेविंग होती 1 आणि 6 मध्ये की कोणताही स्पेशल लॉ किंवा लोकल लॉ यांच्यावर इफेक्ट नसणार BNSचा. त्यांना BNSचा इफेक्ट नसणार, ठीक आहे. BNS त्यांना इफेक्ट करणार नाही, ठीक आहे. एवढी गोष्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केली. आता पुढे जाऊया. आजच्या टॉपिकमध्ये आज आपण फक्त डेफिनेशन पार्ट आणि तो पण पार्ट 1 कंप्लीट करणार आहोत, कारण की डेफिनेशन खूप आहे. पार्ट 1 होईल, 2 होईल किंवा 3 होईल, ते बघूया आपण. पहिली डेफिनेशन, सर्वात पहिले ना एक गोष्ट समजून घ्या की एखाद्या सेक्शनची जेव्हा आपण स्टडी करतो आणि तो इंटरव्ह्यू मध्ये किंवा मेन्स मध्ये पण थोडं आन्सर रायटिंग मध्ये लिहिताना लक्षात घ्या की जेव्हा आपण एखादा सेक्शन आपण लिहितो, क्लॉज म्हणजे काय आणि सबसेक्शन म्हणजे काय, ठीक आहे. या दोन्ही मधला फरक काय, ठीक आहे. पहिले, जेव्हा एखादा सेक्शन म्हणजे सेक्शन हा काहीतरी एक आहे किंवा एक्स आहे सेक्शन, आणि इथं एक लाईन अशी दिली आणि इथे कॉमा दिला आहे, तर याच्या खालचे सर्व काय असतात? सब क्लॉज असतात, त्यांना सब क्लॉज म्हणतात. इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही सबसेक्शनला सब क्लॉज म्हटलं तर तुमचा मार्क जाणार, ठीक आहे. तर यांना सब क्लॉज म्हणतात. आणि सबसेक्शन म्हणजे काय? एखादा सेक्शन आहे एक्स नावाचा, इथं कॉमा आहे आणि याच्या खाली एक आणि याच्यानंतर आणखीन एक काहीतरी लिहिलंय एक्स, तर हे सबसेक्शन आहे. इथं फुल स्टॉप आहे, ठीक आहे. कॉमा आणि ही लाईन नाही आहे, तर ही थोडी लाईन आणि कॉमा बघून सबसेक्शन किंवा सब क्लॉजचा वापर करीत, ठीक आहे. तर आपण एक मिनिट,
स्टार्ट केलं. तर आणखीन एक म्हणजे इथं ऍक्ट आहे. आपण युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये लिहिताना ऍक्ट, हा ऍक्ट किंवा हा ऍक्ट या दोन्हीमध्ये काही फरक केला नव्हता. परंतु मेन्स जेव्हा जेएमएफसीची आपण मेन्सची आन्सर रायटिंग करतो तर तेव्हा हे खूप महत्त्वाचं असतं. मेन्समध्ये खूप महत्त्वाचा असतो, कारण की हा जो ऍक्ट आहे मोठा ए जेव्हा वापरला जातो त्याला आपण कायदा असं म्हणतो. ठीक आहे. आणि हा स्मॉल ऍक्ट, स्मॉल ए जेव्हा वापरतो तर हे कार्य दर्शवतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, जेव्हा मेन्सचा आन्सर रायटिंग करताना आपल्याला एखादा कायदा लिहायचा आहे तर तेव्हा आपण मोठा ए यूज केला पाहिजे, आणि कार्य दर्शवायचं आहे तर तेव्हा स्मॉल ए. ठीक आहे. तर इथं काय लिहिले सेक्शन 2च्या इथं बघा काय लिहिलंय, इथं कॉमा आहे आणि एक डॅश लिहिलेलं आहे. तर इथं काय की इथं ऍक्ट आहे, म्हणजे हे काय होणार, सब क्लॉज होणार. ऍक्ट म्हणजे काय, ऍक्ट डिनोट्स ॲज वेल ॲज सिरीज ऑफ ऍक्ट किंवा सिंगल ऍक्ट. म्हणजे ऍक्ट हा शब्द काय सांगतो, एक ऍक्ट असू शकतो, एक कार्य किंवा अनेक कार्य. ठीक आहे. या एका शब्दामध्ये अनेक कार्य देखील असू शकतात. यालाच काय म्हणतात, ऍक्ट असं म्हणतात. त्यानंतर त्याने डेफिनेशन ॲनिमलची लिहिली आहे. सिंपल डेफिनेशन आहे, ॲनिमल मीन्स एनी लिव्हिंग क्रिएचर अदर दॅन ह्युमन बिंग. म्हणजे ॲनिमल मध्ये कोण येणार नाही, फक्त ह्युमन बिंग येणार, नॉट इन्क्लुडेड ह्युमन बिंग. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही यामध्ये. चाइल्ड क्लॉज 3 मध्ये काय सांगितलंय, चाइल्ड मीन्स एनी पर्सन बिलो द एज ऑफ 18 इयर. म्हणजे बिलो इथं हा शब्द वापरलाय, बिलो म्हणजे 18 पण नाही, 18 किंवा 18चा वरचं नाहीच. ठीक आहे, नो, नॉट इन्क्लुडेड. इथं आपल्याला काय पाहिजे, बिलो म्हणजे 18च्या खाली, 18च्या खालीच पाहिजे. यालाच काय म्हणतात, चाइल्ड म्हणतात. माऊस न लिहिणं थोडं हार्ड जातो, चाइल्ड असं म्हणतात. याच्यानंतर काउंटरफिट. ठीक आहे. काउंटरफिट स्टडी करण्यापूर्वी आपण दोन शब्दांचा अर्थ बघून घेऊ, ते म्हणजे इंटेन्शन आणि नॉलेज. ठीक आहे. पहिले इथं समजून घ्या की इंटेन्शन म्हणजे काय. इंटेन्शन जेव्हा आपण मेन्सरीला स्टडी केलं तेव्हा आपण इंटेन्शन पाहिली होती, गुड इंटेन्शन आणि बॅड इंटेन्शन. आता इंटेन्शन, TION, इंटेन्शन आणि नॉलेज यामधला फरक आपण समजून घेऊ. याला आपण एक लाईनच करू, इरेज होणार, जाऊ द्या तसंच राहू द्या. ठीक आहे. इंटेन्शन म्हणजे काय, मराठीमध्ये याला काय म्हणतो की त्याची इच्छा काय, इच्छा म्हणतात मराठीमध्ये. आणि नॉलेजला आपण मराठीमध्ये माहिती असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे एक एक्झाम्पल घ्या की हा एक माणूस आहे, याने ही एक जमीन आहे, या जमिनीमध्ये काय केलंय, एक सखोल खड्डा तयार केलाय. सॉरी, आता थोडी 2-4 दिवस लागणार. हा सखोल खड्डा तयार केलाय त्याने, आणि हा ए नावाचा माणूस आहे. याची इंटेन्शन काय, याची इच्छा आहे की इथं हा एक बी जो आहे माणूस, त्याने इथं यावं, हा बी आहे, या खड्ड्यात पडावं आणि त्याची मृत्यू होईल, त्याची मृत्यू होण्याची याची इच्छा आहे. जेव्हा याची अशी इच्छा आहे ना तर त्याला आपण इंटेन्शन असं म्हणतो. ठीक आहे. आणि हाच एक माणूस आहे ए नावाचा, आणखीन एक घेऊया. इथे जमीन आहे आणि याने पण काय केलंय, खड्डा तयार केलाय. या हा खड्डा तयार केलाय, परंतु इथं कुठंतरी याचं घराचं काहीतरी काम चालू आहे. ठीक आहे. इथं काहीतरी बोरवेल करण्यासाठी ते खड्डा करतात, म्हणून हा खड्डा तयार केलाय आणि इथं फक्त पाणी वगैरे जमा झालंय, परंतु याची इंटेन्शन नाही. इथं हा बी माणूस आहे, तो इथं आला, याला माहित आहे, या ए माणसाला माहित आहे की या खड्ड्यात कुणी पडलं तर त्याची मृत्यू होणं शक्य आहे. मृत्यू होणं काय, प्रोबॅबिलिटी आहे, प्रोबॅबिलिटी आहे, शक्य आहे, होऊ शकते, परंतु इच्छा नाही आहे याची इच्छा नाही आहे कोणाचा मृत्यू कॉज करायची.
मृत्यू करण्याची इच्छा नाही आहे कोणाची, करण्याची इच्छा नाही आहे, इच्छा नाही याची. इथं आणखीन तुम्हाला दिसणार नाही, इथं लिहितो मी 2 मिनिटं. सॉरी, इच्छा नाहीये, मृत्यू करण्याची इच्छा नाहीये. नाही आहे, ठीक आहे. परंतु याला माहित आहे की जर एखादा व्यक्ती या खड्ड्यात पडलं तर ते मरणार, एवढं त्याला माहित आहे. याला आपण काय म्हणतो, नॉलेज असं म्हणतो, ठीक आहे. फरक समजलं. म्हणजे इथं याची इच्छा आहे की एखादा माणूस या खड्ड्यात पडावं आणि मरावं, ही इच्छा झाली. आणि इथं काय की याला फक्त नॉलेज आहे की याने खड्डा तयार केला, याचा पर्पस नाही, याची इच्छा नाही की इथं कोणी यावं आणि मरावं. परंतु याला माहित आहे की या खड्ड्यामध्ये कोणी पडलं तर मरण्याची शक्यता आहे, मृत्यू होऊ शकतो. तर यालाच काय म्हणतात, माहिती म्हणतात. आणि इथं काय, या ए सिनारिओ मध्ये काय आणि ह्या बी सिनारिओ मध्ये काय, ए सिनारिओ मध्ये त्याची इंटेन्शन आहे, इच्छा आहे, आणि बी सिनारिओ मध्ये त्याची फक्त नॉलेज आहे. हा डिफरन्स तुम्ही लक्षात द्या, कारण की आपण हा डिफरन्स आपल्याला लागेल जेव्हा आपण कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर, एक महत्वाचा टॉपिक असतो मेन्सचा. इथून प्रश्न खूप शक्यता असते, म्हणजे त्यांचा फेवरेट टॉपिक आहे जेएमसीचा प्रश्न विचारला, ठीक आहे. आय होप तुम्हाला इंटेन्शन आणि नॉलेज मधला फरक समजला असेल. पुढे जाऊया. क्लॉज 4 काय सांगतो, काउंटरफिट. काउंटरफिट म्हणजे काय, अ पर्सन इज सेट टू काउंटरफिट हु कॉजेस वन थिंग टू रिसेंबल अनदर थिंग. म्हणजे एखादा व्यक्ती एक काउंटरफिट तयार करतो, कॉपी तयार करतो दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची, ठीक आहे, रिसेंबल करतो, हुबहूब काय करतो, तयार करतो. कशासाठी, बाय इंटेंडिंग. आपण आताच इंटेंडिंग म्हणजे त्याची इच्छा आहे काय करण्याची, इच्छा आहे काय करण्याची त्याची. प्रॅक्टिस डिसेप्शन, धोका देण्याची त्याची इच्छा आहे, धोका धोका देण्याची इच्छा आहे, ठीक आहे. किंवा त्याला माहिती आहे की त्याचं ही जी डिसेप्शन त्याने प्रॅक्टिस केलंय, जो धोका दिलाय, की त्याला माहिती आहे की अशा प्रकारच्या रिसेंबलन्सनं काय होणार, कोणाला तरी धोका होणार, कोणीतरी फसणार, फसवणूक होणार त्याची. हे 2 गोष्ट काउंटरफिट मध्ये असतात. म्हणजे पहिले त्याची इच्छा असणे गरजेचं आहे, किंवा त्याला माहित असलं पाहिजे की असंच प्रकारचं आपण काहीतरी केलं तर कोणाची तरी फसवणूक होणार. यालाच काय म्हणतात, काउंटरफिट म्हणतात. आता इथं एक्सप्लेनेशन 1 मध्ये काय सांगितलंय की इट इज नॉट एसेन्शियल टू काउंटरफिटिंग दॅट इमिटेशन शुड बी एक्झॅक्ट. म्हणजे जेव्हा ए नावाच्या व्यक्तीनं ही एक डॉक्युमेंट आहे याची जेव्हा कॉपी तयार केली, काउंटरफिट कॉपी तयार केली, ती परफेक्ट असली पाहिजे गरजेचं नाही, परफेक्ट असली पाहिजे गरजेचं नाही आहे, ठीक आहे. यालाच काय म्हणतो, एक्सप्लेनेशन मध्ये 1 मध्ये काय सांगितले की तो एक्झॅक्ट असला पाहिजे गरजेचं नाही, फक्त रिसेंबलन्स असला पाहिजे तेवढं त्यांना गरजेचं आहे. आणि एक्सप्लेनेशन 2 काय सांगतो, when a person causes one thing to resemble another thing and that resemblance is such that the person might be deceived thereby, it shall, हा मी अंडरलाईन केलंय, आपण थोडं समजून घेऊया, बी प्रिझ्युम्ड अंटिल द काउंटर इज प्रूव्ड. म्हणजे काय सांगतो, थोडं समजून घ्या. एक मिनिट, फुल झालंय, ठीक आहे. इथं समजून घ्या, इथं वरी समजून घ्या की आता 2 प्रिझम्पशन असतात कोर्टाचे. कोर्ट काय करतो, जेव्हा एव्हिडन्स घेत असताना 2 प्रकारचे प्रिझम्पशन असतात. पहिलं असतं शॅल प्रिझ्युम आणि दुसरं असतं मे प्रिझ्युम. तुम्हाला कोर्टासमोर एखादी गोष्ट मान्य करण्यासाठी मे प्रिझ्युम मध्ये काय करावं लागतं, एव्हिडन्स द्यावा लागतो, ठीक आहे. एव्हिडन्स देण्याची गरज असते. एव्हिडन्स दिला नाही तर तो कोर्ट त्यापर्यंत त्याला मान्य करीत नाही. एव्हिडन्स देण्याची गरज असते, ठीक आहे. त्याला आपण मे प्रिझ्युम असं म्हणतो. आणखीन 2 असतात, ते म्हणजे कॉन्क्लुसिव्ह प्रूफ वगैरे असतो, परंतु इथं फक्त शाल प्रिझ्युम समजून घ्या. इथं शाल प्रिझ्युम मध्ये काय, एव्हिडन्स देण्याची गरज नाही. कोर्ट स्वतःहून काय करणार, प्रिझ्युम करणार की या व्यक्तीची काउंटरफिट करण्याची इच्छा किंवा
इंटेन्शन होती, इच्छा किंवा नॉलेज होती. कोट स्वतःहून म्हणजे सेल्फ सुमोटो काय करणार, त्याला प्रिझम्पशन देणार, प्रिझ्युम करणार की या व्यक्तीची काउंटरफिट करण्याची काय होती, इच्छा किंवा याला माहिती होती. इथं एक्सप्लेनेशन 2 हा इम्पॉर्टंट आहे, याला स्टार मार्क करा, कारण की आपल्याला प्लेम्समध्ये विचारलं जाऊ शकतो की काउंटरफिट मध्ये कोणतं प्रिझम्पशन आहे, मे प्रिझ्युम आहे, शॅल प्रिझ्युम आहे, कन्क्लुसिव्ह प्रूव्ह आहे किंवा नॉट प्रूव्ड आहे. या 4 प्रकारचे ऑप्शन आपल्याला देण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये आपल्याला किंवा सी ऑप्शन मध्ये लिहू शकतात मे प्रिझ्युम ऑर शॅल प्रिझ्युम किंवा मे प्रिझ्युम शॅल प्रिझ्युम, आयदर मे प्रिझ्युम ऑर शॅल प्रिझ्युम असं देऊ शकतात. तर इथं शॅल प्रिझ्युम लिहिले आहे. डायरेक्टली कोर्टाची प्रिझम्पशन ही शॅल प्रिझ्युम असणार आहे. जोपर्यंत दुसरा व्यक्ती एव्हिडन्स आणत नाही हे डिबंक करण्यासाठी, तोपर्यंत कोर्ट हा समजून चालणार की या व्यक्तीची इच्छा किंवा याला माहिती होती धोका देण्याची बाय काउंटरफिटिंग. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपण जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये जाणार जीएमसीच्या, तेव्हा एखाद्या इंटरव्ह्यूला वाचला तर तो विचारू शकतो की कोर्ट म्हणजे काय किंवा कोर्टची डेफिनेशन कुठं दिली आहे. तर कोर्ट म्हणजे काय, अ जज हु इज एम्पावर्ड बाय लॉ टू ऍक्ट ज्युडिशियली किंवा अ बॉडी ऑफ जजेस हु इज एम्पावर्ड बाय लॉ टू ऍक्ट ज्युडिशियली ॲज अ बॉडी. ठीक आहे, तर यामध्ये बेसिकली एक जेएमएफसी सांगितलंय जो की एम्पावर्ड बाय लॉ आहे, किंवा ग्रुप ऑफ जजेस. तर बॉडी ऑफ जजेस म्हणजे आपलं हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टचे बेंच असतात, एकापेक्षा जास्त जजेस असतात, त्यांना इथं क्लॉज 2 मध्ये त्याने सांगितलंय, बी मध्ये सांगितलंय. आता 6 मध्ये काय सांगतो, क्लॉज 6 मध्ये डेथ मीन्स डेथ ऑफ ह्युमन बिईंग अनलेस कॉन्ट्ररी अपियर फ्रॉम द कॉन्टॅक्ट. म्हणजे डेथ म्हणजे ह्युमन बिईंगची डेथ असणार जोपर्यंत जे काही कॉन्टॅक्ट आहे, जे काही माहिती आहे, जे काही सर्कमस्टान्सेस दर्शवत नाही की डेथ ऑफ अदर दॅन ह्युमन बिईंग. डेथ ऑफ अदर दॅन ह्युमन बिईंग म्हणजे ॲनिमल असू शकते किंवा कोणतीही जीवित प्राणी किंवा जीवित क्रिएचर असू शकतो. क्रिएचर हा शब्द बीएनएस मध्ये वापरला आहे. डेथ ऑफ ह्युमन बिईंग तेवढी इम्पॉर्टंट नाही, परंतु समजून घेऊ. आता डिसऑनेस्टली मीन्स डुईंग एनिथिंग विथ इंटेन्शन ऑफ कॉझिंग रॉंगफुल गेन टू वन पर्सन आणि रॉंगफुल लॉस टू अनदर पर्सन. थोडंसं हे समजून घेऊया. डिसऑनेस्टली मध्ये त्यांनी 2 गोष्ट आपल्याला सांगितली. पहिली गोष्ट आपल्याला सांगितली की रॉंगफुल गेन म्हणजे काय आणि रॉंगफुल लॉस म्हणजे काय ते समजून घेऊया. की रॉंगफुल गेन म्हणजे काय, की ए हा नावाचा व्यक्ती आहे, पर्सन आहे, हा किरायाने एका घरामध्ये राहतो. हा घर आहे, या घरामध्ये राहतो आणि याचा ओनर आहे बी. रेंट आहे 10,000 पर मंथ. आता ए हा देत नाही, ए हा रेंट देत नाही, तर हे 10,000 रुपये एला रॉंगफुल गेन झाले. म्हणजे प्रॉपर्टी स्वतःची नसताना त्या प्रॉपर्टीवरून जे काही बेनिफिट येतात आणि ते बेनिफिट आपण घेतो त्याला काय म्हणतात, रॉंगफुल गेन असं म्हणतात. आणि जेव्हा हे 10,000 रुपीज जे बीचे आहे, बीचे ओरिजिनल आहे, बी हा ओनर आहे, ते बीला दिले जात नाही, बीला रेंट दिलं जात नाही, रेंट हा दिलं जात नाही, तेव्हा बीला काय होतो, रॉंगफुल लॉस होतो. ठीक आहे, फरक समजला. तर डिसऑनेस्टीच्या डेफिनेशन मध्ये काय, एखाद्या व्यक्तीला रॉंगफुल गेन होणं किंवा रॉंगफुल लॉस होणं किंवा दोन्ही सोबत होऊ शकतात, और बोथ. ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण, डिसऑनेस्टी असं म्हणतो. त्याच्यानंतर डॉक्युमेंट, सर्वात महत्वाची डेफिनेशन आहे आपल्याला, खूप महत्वाची आहे. म्हणजे बीएसए मध्ये पण आपल्याला पाहायला भेटलं. डॉक्युमेंट म्हणजे काय, एनी मॅटर म्हणजे कोणताही सब्जेक्ट मॅटर, कोणताही रायटिंग वगैरे आपण म्हणू शकतो. एक्सप्रेस ऑर डिस्क्राईब अपॉन एनी सबस्टन्स मध्ये कोणते सबस्टन्स येऊ शकतात, एखादा कागद
किंवा एखादी भिंत, जे काही लेणी वगैरे असतात ते भिंतीवर असतात, किंवा एखादा दगड इत्यादी अशा प्रकारचे तुम्हाला एक्झाम्पल दिलं, तुम्ही समजू शकतात की कोणत्याही प्रकारचं सबस्टन्सवर मॅटर एक्सप्रेस केलेलं आहे. कोणत्या पद्धतीने केलंय, लेटरने केलंय, फिगरने केलंय, मार्कने केलंय. लक्षात घ्या, प्रिलिम्समध्ये एक कन्फ्युजिंग क्वेश्चन ते विचारतात, खूपदा प्रश्न आलाय. ते इथं लिहितात वर्ड लिहितात डॉक्युमेंटच्या डेफिनेशन मध्ये, पण वर्ड येत नाही. वर्ड येत नाही कारण की वर्ड कशाने बनलेले असतात, लेटरने बनलेले असतात. ठीक आहे, लेटर म्हणजे अल्फाबेट. जे काही अल्फाबेट आहे आपल्या इंग्रजी भाषेचे, त्याने तयार होणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो, वर्ड म्हणतो. म्हणून ते काय करतात, वर्ड ऍड करतात आणि कन्फ्यूज करतात, आपलं इथं मार्क चुकू शकतो. म्हणून तुम्ही काय करा, इथं एक शॉर्टकट आहे, सिंपल आहे, LFM म्हणजे लेटर, फिगर, मार्क. ठीक आहे, हे 3 गोष्ट लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंटमध्ये कोणतीही गोष्ट येत नाही. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे काय सांगितलं, इंटेंडेड टू बी यूज ऑर विच मे बी यूज ॲज अ एव्हिडन्स ऑफ द मॅटर. म्हणजे त्यांचा उपयोग हा का कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी उपयोग होऊ शकतो. ठीक आहे, असं त्याने सांगितलंय. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन एक काय सांगतो की आता याचं कंटिन्युअन्स आहे. इट इज इमटेरियल बाय व्हॉट मीन्स ऑर अपॉन व्हॉट substance the letter, figure, mark are formed, or whether the evidence is intended for or may be used in the court or not. म्हणजे त्याचा कोणत्याही पदार्थावर ते लिहिलंय, कोणत्या शब्दाने लिहिलंय, कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिलंय, ते मॅटर करीत नाही. आणि त्यांचा उपयोग कोर्टामध्ये होण्याची शक्यता आहे किंवा त्यासाठी त्यांनी लिहिलंय ते पण इथं मटेरियल नाही, त्याची काही गरज नाही. एक्सप्लेनेशन 1 हा सांगतो. एक्सप्लेनेशन 2 काय सांगतो, व्हॉट एव्हर इज एक्सप्रेस्ड बाय means of letter, figure, mark as explained by mercantile use or other uses shall be deemed to be expressed by such letter, figure or mark within the meaning of this section, although the same may not have been actually expressed. समजून घेऊया की मर्कंटाईल यूज म्हणजे काय. लक्ष द्या थोडं, मर्कंटाईल या शब्दाचा अर्थ काय होता समजून घ्या. जेव्हा आपण एखादा चेक, आपल्याला एक चेक असतो, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला चेक भेटते. ठीक आहे, या चेक जेव्हा आपण बँकेमध्ये नेतो, तर एक बँक आहे. ठीक आहे, ही बँक आहे. या बँकेमध्ये आपण नेतो, त्या बँकला आपण चेक देतो. चेक दिल्यानंतर काय होतो, देतो, तर तो काय म्हणतो मॅनेजर की या बँकच्या, या चेकच्या बॅक साईडला तुम्ही साईन करा, इथं साईन करा म्हणतो. ही पद्धत आहे. या पद्धतीलाच काय म्हणतात, मर्कंटाईल यूज म्हणतात. ठीक आहे, या पद्धतीलाच काय म्हणतात, मर्कंटाईल युजेस म्हणतात. आता या साईनचा काय मिनिंग होतो, या साईनचा काय मिनिंग होतो, बेसिकली दॅट आय रिसीव्ड द मनी, आय रिसीव्ड द मनी, मला पैसे भेटले, असं या साईनचं मिनिंग होतो, भेटले. या साईनचं असं मिनिंग होतो. जेव्हा कोर्टामध्ये या चेकची आपण एव्हिडन्स देणार, एव्हिडन्स आपण कोर्टामध्ये देणार या चेकचा इन कोर्ट, तेव्हा कोर्ट या साईनला फक्त साईन म्हणून घेणार नाही, याला हा शब्द म्हणून घेणार. म्हणजे काय घेणार, आय रिसिव्ड मनी, असं कोर्ट हा समजून घेणार आहे. म्हणजे यालाच काय म्हणतात, मर्कंटाईल युजेस म्हणतात. या साईनचा अर्थ फक्त साईन घेणार नाही, परंतु काय घेणार, दॅट आय रिसिव्ड मनी, कारण की हा कोणत्या कस्टम मध्ये झालेला आहे, कोणत्या व्यवहारामध्ये झालेला आहे, बँकिंगच्या व्यवहारामध्ये झालेला आहे. म्हणून तो काय करणार, आय रिसिव्ड मनी म्हणून असा त्याचा मिनिंग घेणार. यालाच काय म्हणतो आपण, मर्कंटाईल युजेस म्हणतो. ठीक आहे, यालाच मर्कंटाईल युजेस म्हणतात. आणि ऑदर युजेसचा अर्थ म्हणजे काय, की जेव्हा एखादा बिझनेस असतो, एक्झाम्पल साठी एक्सपोर्टचा बिझनेस आहे. एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये काय असतो की पहिले आपल्याला शिपमेंट जे कुठेही आपल्याला पाठवायची असते ते पाठवावे लागतो. त्यानंतर आपल्याला नंतर काय भेटत असतो,
मनी भेटत असतो, पेमेंट भेटत असते. ठीक आहे. जेव्हा आपण ही शिपमेंट जेव्हा पाठवतो तर कोर्ट प्रिझ्युम करणार की तुम्हाला पैसे भेटणार. बेसिकली यस असा त्याचा अर्थ होत असतो. यालाच काय म्हणतो, अदर युजेस. ठीक आहे, पुढे जाऊया. आता याचे इलिस्ट्रेशन आहे डॉक्युमेंट या डेफिनेशनचे प्रिन्समध्ये विचारले गेलेले, तर आपण थोडं समजून घेऊया. अ रायटिंग एक्सप्रेसिंग द टर्म ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट विच मे बी यूज्ड ॲज अ एव्हिडन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इज अ डॉक्युमेंट. म्हणजे ए आणि बी मध्ये काही कॉन्ट्रॅक्ट चालतात. आता या कॉन्ट्रॅक्टच्या परफॉर्मन्स किंवा बेरीजसाठी कोणताही ए किंवा बी कोर्टामध्ये गेले तर हे जे डॉक्युमेंट आहे कॉन्ट्रॅक्टचं, हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे याला कोर्ट काय करणार, डॉक्युमेंट म्हणून ट्रीट करणार. बेसिकली सिंपल असंच त्याचा अर्थ होतो. अ चेक अपॉन बँकर इज अ डॉक्युमेंट. बेसिकली चेकला पण डॉक्युमेंट म्हटलंय. पॉवर ऑफ अटॉर्नी इज अ डॉक्युमेंट म्हटलंय. अ मॅप और प्लॅन विच इज इंटेंडेड टू बी यूज्ड और विच मे बी यूज ॲज एव्हिडन्स इज अ डॉक्युमेंट. बेसिकली मॅप अँड प्लॅनला काय सांगितलं की डॉक्युमेंट आहे. अ रायटिंग कंटेनिंग डायरेक्शन किंवा इन्स्ट्रक्शन इज अ डॉक्युमेंट. एखादी बुक असते इन्स्ट्रक्शनसाठी, रेसिपी बुक वगैरे, तर त्यांना त्यामध्ये इन्स्ट्रक्शन असतात. किंवा दुसरी कोणतीही एक मॅन्युअल आहे. जेव्हा आपण कार घेतो आपल्याला मॅन्युअल भेटतो, तर तेव्हा कार किंवा कोणतीही गोष्ट घेतली त्यासोबत आता मॅन्युअल येतात. मोबाईल फोन सोबत येतात किंवा एखादं कोणतंही गॅजेट वगैरे घेतलं तर त्यासोबत ते मॅन्युअल देतात. त्याला पण इथं काय सांगितलं की डॉक्युमेंट सांगितलं. ठीक आहे. आता ही जी इलिस्ट्रेशन आहे ती मर्कंटाईल युजेसची इलिस्ट्रेशन आहे. ठीक आहे. आता आपण सांगितलंय, आपण वाचून घेऊया. ए हा एक व्यक्ती आहे. याने काय केलं, राईट्स हिज नेम ऑन द बॅक ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंज बेसिकली NI ॲक्ट मधून येतात. इथं तुम्ही याला चेक म्हणून समजून घ्या. आय थिंक सेक्शन 13 ऑफ NI ॲक्ट मध्ये चेक हा डिफाईन केलेला आहे. ठीक आहे. त्यानं त्याच्या बिल ऑफ एक्सचेंज चेकच्या मागच्या बाजूला काय केलं, त्याचं नाव लिहिलं. द मिनिंग ऑफ दिस एंडोर्समेंट, जे काही त्याने नाव लिहिलं आहे, ॲज एक्सप्लेन बाय मर्कंटाईल युजेस इज दॅट बिल इज टू बी पेड टू दॅट होल्डर. द एंडोर्समेंट इज अ डॉक्युमेंट अँड शॉल बी कन्स्ट्रक्टेड in the same manner as if the word pay to the holder or the word that has been written over as a signature. म्हणजे सिग्नेचर याने जे केली आहे त्याचं मिनिंग काय घेणार, पे टू द होल्डर. ठीक आहे, ही त्याची मिनिंग होणार. बेसिकली सिग्नेचरचं मिनिंग ते घेणार पे टू द होल्डर वेन एव्हिडन्स इज बिंग टेकन इन द कोर्ट. ठीक आहे. आता फ्रॉडुलंटली म्हणजे काय, फ्रॉडुलंट म्हणजे काय, मीन्स डुईंग एनिथिंग विथ द इंटेन्शन टू डिफ्रॉड बट नॉट अदरवाईज. इथं थोडं समजून घ्या. एक केस लॉ आहे, केस लॉ आहे, इम्पॉर्टंट आहे, थोडंसं लिहूनच घेऊन घ्या. किंवा हे तुम्हाला PPT भेटणार असेल, नो प्रॉब्लेम. रायटिंग तुम्हाला समजेल, थोडी इम्प्रूव्ह होईल थोड्या दिवसांनी. केस लॉ आहे डॉक्टर विमला वर्सेस दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. यामध्ये डिफ्रॉडची डेफिनेशन सांगितली आहे. डिफ्रॉड म्हणजे काय, डिसेप्शन प्लस इंजुरी. डिसेप्शन म्हणजे धोका आणि इंजुरी म्हणजे इजा. इजा किती प्रकारचे असतात, ते असतात बॉडी, माइंड, रेप्युटेशन आणि प्रॉपर्टी. ठीक आहे. बेसिकली डिफ्रॉडचा अर्थ असा आहे. फ्रॉड म्हणजे काय, डिफ्रॉड म्हणजे काय, इंजुरी. डिफ्रॉड म्हणजे काय, डिसेप्शन प्लस इंजुरी. आता जेंडर, द प्रोनाउन ही अँड इट्स डेरिव्हेटिव्ह आर यूज ऑफ एनी पर्सन वेदर मेल, फिमेल और ट्रान्सजेंडर. बेसिकली काय सांगितलं, ही किंवा हिज हे मेल, फिमेल किंवा ट्रान्सजेंडर पर्सनसाठी उपयोग होऊ शकतात असं त्याने सांगितलंय क्लॉज 10 मध्ये.
एक्सप्लेनेशन मध्ये त्यांनी ट्रान्सजेंडर पर्सनची डेफिनेशन सांगितली. आपल्यासाठी एवढंच इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 2K ऑफ ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऑफ ऍक्ट, 2K ऑफ ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऍक्ट 2090. ठीक आहे. आता गुड फेटची डेफिनेशन त्यांनी नेगेशन मध्ये दिलेली आहे. थोडं समजून घेऊया. गुड फेट म्हणजे काय? नथिंग इज सेड टू बी डन ऑर बिलीव इन गुड फेट विच इज डन ऑर बिलीव विदाउट ड्यू केअर अँड अटेन्शन. थोडं समजून घ्या की गुड फेथ म्हणजे काय. गुड फेथ म्हणजे काय? गुड फेथ मध्ये दोन गोष्टी येतात. पहिलं आहे ड्यू केअर प्लस अटेन्शन. म्हणजे जेव्हा आपण सांगतो एखादी गोष्टी गुड फेथ मध्ये केली आहे त्याला ड्यू केअर असणं गरजेचं आहे एक, आणि दुसरं अटेन्शन असणं गरजेचं आहे. बेसिकली एवढंच सांगतो. एवढंच ही डेफिनेशन सांगते की गुड फेथ मध्ये ड्यू केअर येते आणि अटेन्शन येते. ठीक आहे. दोन्ही गोष्टी असणे खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपण म्हणू की एखादी गोष्ट ही गुड फेथ मध्ये केली गेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढे जाऊया. गव्हर्नमेंटमध्ये कोणकोणती गव्हर्नमेंट येते? पहिली येते केंद्र सरकार, दुसरी राज्य सरकार. दोनच प्रकारचे गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे. हार्बर. हार्बर म्हणजे काय? इन्क्लूड सप्लाइंग पर्सन विथ शेल्टर. त्याला राहण्यासाठी जागा देणं, खाणं पिणं देणं, पैसे देणं, क्लोथ कपडे किंवा जे काही आर्म्स आणि ॲम्युनिशन आहे हत्यार वगैरे देणं, किंवा पडून जाण्यासाठी काही कन्व्हिनियन्स म्हणजे कार वगैरे देणं. ठीक आहे. किंवा असिस्टिंग बाय एनी अदर मीन्स इन्युमरेटेड इन दिस क्लॉज आर नॉट. म्हणजे दुसऱ्या कोणत्याही प्रकारची त्याची मदत केली. बेसिकली एवढी मोठी लाईन जी आहे ही मोठी लाईन आहे. याचा अर्थ काय होतो की दुसरी कोणतीही मदत दुसरी कोणतीही केली. टू इव्हेट ॲप्रिहेन्शन म्हणजे त्याची अरेस्ट होऊ नये, त्याची जप्ती होऊ नये, जप्ती होऊ नये यासाठी तुम्ही काय केलं? त्याला राहण्यासाठी जागा दिली, फूड दिली, खाण्यापिण्याचं सामान दिलं, पैसे दिले, कपडे दिले, हत्यार वगैरे दिले, तर त्याला काय म्हणतो आपण? हार्बर केलं असं म्हणता येईल. यामध्ये केस आहे ते पुढे पाहूया. ठीक. इंजुरी मीन्स एनी हार्म वेदर इलिगली कॉस्ट whatever illegally caused to any person in body, mind, reputation, property. इंजुरी हे समजून घेऊया. आता इंजुरी मध्ये दोन गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो. इंजुरी मध्ये बेसिकली लीगल इंजुरी आहे. म्हणजे एखादा पोलीस ऑफिसर जेव्हा अरेस्ट करण्यासाठी येतो, जेव्हा वर्ड ऑफ माउथला तो अक्यूज सबमिट करीत नाही, अक्यूज डज नॉट सबमिट, does not submit to the word of mouth, बोलण्याने त्याला सबमिशन करीत नाही, अरेस्ट होत नाही, तेव्हा जे काही फोर्स वापरला जातो used by police officer is justified. ती लीगल इंजुरी आहे. ठीक आहे. जे काही त्याला इजा होणार त्या अक्यूजला ते जस्टिफाईड आहे. परंतु इथं इलिगल मध्ये काय येते तुम्हाला सांगतो. इलिगल मध्ये विदाउट एनी जस्टिफाईड कॉस्ट, विदाउट एनी जस्टिफाईड कॉस्ट a harm is caused to a person in body, mind, reputation आणि प्रॉपर्टी. यालाच काय म्हणतात आपण? यालाच आपण म्हणतो इंजुरी. ठीक आहे. इथं वर्ड हा खूप महत्वाचा आहे. हार्म झाला पाहिजे परंतु इलिगली असला पाहिजे, कारण की लीगल हार्म हा जस्टिफाईड आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. इलिगली आणि लिगली बाउंड टू डू म्हणजे काय? इलिगली म्हणजे, इलिगली या शब्दाचा अर्थ इथे लिहिलाय म्हणजे पहिले काय? एखादा ऑफेन्स म्हणजे BNS मध्ये जे लिहिलेले आहे, प्रोहिबिटेड बाय लॉ, कोणत्याही लॉने प्रोहिबिट केले, पनिश नाही केले. ठीक आहे. प्रोहिबिट केले परंतु पनिश नाही. ठीक आहे. आणि विच फर्निशेस सिव्हिल ऍक्शन म्हणजे तुम्ही सिव्हिल दावा दाखल करू शकता. सिव्हिल
आपल्या प्रॅक्टिसच्या भाषेमध्ये दावा दाखल करू शकता. याला काय म्हटलंय त्यांनी, इलिगल म्हटलंय. आणि ओमिशन म्हणजे काय, इथं ओमिशन म्हणजे लिगली बाउंड टू डू आहे, म्हणजे त्याची जबाबदारी होती त्या व्यक्तीची की त्यानं ते कृत्य करावं, ते कार्य करावं, लिगली त्याची जबाबदारी होती आणि ते त्याने ओमिट केलं, त्यालाच काय म्हणतात, ओमिशन असं म्हणतात. लिगली बाउंड टू डू असं म्हणतात. ठीक आहे, पुढे जाऊया. जज म्हणजे काय, आपण आताच कोर्टाची डेफिनेशन पाहून आलो, आता जजची डेफिनेशन पाहून घ्या. कारण की जेम्समध्ये तुम्हाला बेसिकली तुम्हाला विचारू शकतो की तुम्हाला जेएमसी व्हायचं आहे, जजची डेफिनेशन सांगा. तर जज म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. जज मीन्स अ पर्सन हु इज ऑफिशियली डेझिग्नेटेड ॲज अ जज, म्हणजे त्याची जी काही रिक्रुटमेंट झाली आहे ती ऑफिशियली झाली आहे, त्याने बाय प्रोसिजर स्टॅब्लिश बाय लॉ झालेली आहे. लॉ झालेली आहे, त्याला काय म्हणतात, डेझिग्नेटेड, ऑफिशियली डेझिग्नेटेड. हु इज एम्पॉवर्ड बाय लॉ टू गिव्ह इन एनी लिगल प्रोसिडिंग. ठीक आहे, कोणती प्रोसिडिंग असू शकते, क्रिमिनल असू शकते किंवा सिव्हिल असू शकते किंवा क्रिमिनल असू शकते. अ डेफिनाइट जजमेंट, एक डेफिनाइट जजमेंट, ऑर अ जजमेंट विच इफ नॉट अपील अगेन्स्ट वुड बी डेफिनाइट, म्हणजे त्याची अपील झाली नाही तर तो डेफिनाइट होणार. ऑर अ जजमेंट विच इज कन्फर्म बाय सम अदर अथॉरिटी विल बी डेफिनाइट, म्हणजे बेसिकली कोर्ट ऑफ सेशन जेव्हा जज सेंटेन्स पास करतो तेव्हा कन्फर्मेशन हायकोर्ट करत असतो. ठीक आहे, कन्फर्मेशन बाय हायकोर्ट, इथं तो कन्फर्म करतो तर तो डेफिनाइट होणार, यालाच काय म्हणतात, जज म्हणतात. आणि बॉडी ऑफ जजेसमध्ये आपण बेसिकली बेंच ऑफ हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट. समजून आलं. याचे इलिस्ट्रेशन आहे, अ मॅजिस्ट्रेट एक्सरसाइजिंग ज्युरिसडिक्शन इन रिस्पेक्ट ऑफ चार्ज ऑन विच ही हॅज अ पॉवर टू सेंटेन्स और फाइन इम्प्रिझनमेंट विथ विदाउट अपील इज अ जज. ठीक आहे, तर म्हणजे एखाद्या सेंटेन्सवर मॅजिस्ट्रेट जेव्हा जजमेंट देतो त्याला अपील किंवा अपील असो किंवा नसो त्याला जज असं म्हणतात. ठीक आहे, आता लाईफची डेफिनेशन आपण आता डेथची डेफिनेशन पाहून आलो. सेमच डेफिनेशन आहे, लाईफ मीन्स लाईफ ऑफ ह्युमन बिंग अनलेस कॉन्टेक्स्ट अदरवाइज प्रोव्हाइड. ठीक आहे, त्या कॉन्टेक्स्ट मुळे आपल्याला दुसरी एखादी डेफिनेशन समजत असेल तर तेव्हा आपण ती डेफिनेशन घेणार आहे. एखाद्या केस टू केसमध्ये व्हॅरी होत असते. ठीक आहे, केस टू केस डिफरंट होत असतात, परंतु मेजरली जनरल रूल आहे की लाईफ म्हणजे लाईफ ऑफ ह्युमन बिंग. ठीक आहे, 18 मध्ये लोकल लॉ. लोकल लॉ म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे मकोका हा लॉ महाराष्ट्रामध्ये हा लोकल लॉ आहे, ते भारताच्या दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये ते ॲप्लिकेबल आहे, भारताच्या दुसऱ्या स्टेटवर तो काही लागू होत नाही. लोकल लॉ बेसिकली त्याला म्हणतात. मॅन मीन्स मेल ऑफ ह्युमन बिंग एनी एज, म्हणजे मॅन या शब्दामध्ये ह्युमन बिंग ऑफ एनी एज, कोणत्याही वयाचा मेलला काय म्हणतात, मॅन असं म्हणतात. मंथ आणि इयर यामध्ये फक्त एक महत्त्वाचं आहे की ग्रेगोरियन कॅलेंडर आपण यूज करतो. प्रिलिम्समध्ये विचारलंय की आपण कोणता कॅलेंडर यूज करतो, तर ग्रेगोरियन कॅलेंडर हा नाव आहे त्या कॅलेंडरचं, ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यानंतर पुढे मुव्हेबल प्रॉपर्टी काय, मुव्हेबल प्रॉपर्टी कशाला म्हणतात. मुव्हेबल प्रॉपर्टी इन्क्लूड प्रॉपर्टी एव्हरी डिस्क्रिप्शन एक्सेप्ट लँड, म्हणजे पहिले तर लँड येत नाही यामध्ये, लँड इन्क्लुडेड नाही. दुसरं थिंग अटॅच टू द अर्थ हे येत नाही. और परमनेंटली फास्टन टू द अर्थ, परमनेंटली fasten to anything which is attached to that, fasten to anything which is attached to that. म्हणजे पहिले तर जमीन येत नाही, दुसरं जमिनीसोबत जे काही घर वगैरे, पहिले जमीन, जे घर बांधले ते, आणि ते घरामध्ये जे फॅन लावले, फॅन वगैरे जे काही परमनंटली आपण लावले घरामध्ये ते येत नाही. 3 गोष्ट मोबाईल प्रॉपर्टी मध्ये येत नाही. बेसिक डेफिनेशन आहे, जास्त विचारत नाही, फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा आपण TPA
ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आपण स्टडी करणार आहोत तेव्हा आपण हे डेफिनेशन पुन्हा पाहणार. ठीक आहे. नंबर म्हणजे काय, नंबरमध्ये बेसिक आहे की सिंग्युलर पण येऊ शकतात किंवा प्लुरल पण येऊ शकतात. ओथ म्हणजे काय, ओथ इन्क्लूड solemn affirmation substituted by law for an oath or any declaration required by law to be made before public servant or to be used as a proof whether in the court or not. बेसिकली ओथ म्हणजे जे काय आपण ओथ वगैरे प्रेसिडेंटची ओथ असते, जस्टिसची जे काही ओथ असते त्याला सॉलम अफर्मेशन जे लॉ देत असतो त्यालाच काय म्हणतात, ओथ असं म्हणतात. ठीक आहे. ओथ मध्ये हे थोडंसं बायफोरिकेट केलंय मी की ओथ मध्ये अफर्मेशन येणार जे काही लॉने दिली आणि त्यामध्ये काय असणार, डिक्लेरेशन रिक्वायर्ड टू बी मेड बिफोर पब्लिक सर्वंट. आपण जे एएस समोर जाऊन जे काही ओथ घेत असतो, कोर्टामध्ये एएस असते त्याच्या समोर जाऊन जे काही ओथ घेत असतो त्यालाच काय म्हणतात, ते इन्क्लुडेड आहे आणि ती लॉने दिलेली पाहिजे. ठीक आहे. आता ऑफेन्स ही एक खूप महत्वाची डेफिनेशन आहे. ऑफेन्स म्हणजे काय, बेसिक आहे की ऑफेन्स म्हणजे काय, पनिशेबल. आता एक्सेप्ट इन द ऑफेन्स म्हणजे काय, एक्सेप्ट इन द चॅप्टर अँड सेक्शन मेन्शन इन सबसेक्शन, हे कट करा, 2A म्हणजे ए म्हणजे हा ए आणि बी म्हणजे हा बी. हे दोन ऑफेन्सचे एक्सेप्शन आहे. जनरल रूल काय, ऑफेन्स म्हणजे काय की ऑफेन्स मीन्स पनिशेबल थिंग्स मेड पनिशेबल बाय दिस संहिता. जनरल रूल काय, जनरल रूल हे आहे की थिंग्स मेड पनिशेबल बाय दिस संहिता. याची एक्सेप्शन काय की चॅप्टर 3 जो आपल्याला जनरल एक्सेप्शन सांगतो आणि हे सेक्शन्स आहे बघा. लक्षात ठेवणे ए ची काही गरज नाही, हे ए हा विचारण्याची येण्याची शक्यता खूप कमी आहे, परंतु हे सेक्शन्स आहे. सेक्शन नंबर 8 चे 2, 3, 4, 5 सबसेक्शन, 9, 49, 50, 52, 54, 55 हे सगळे सेक्शन. आणि यामध्ये काय असणार आहे, लॉची डेफिनेशन काय असणार आहे की यामध्ये ऑफेन्सची डेफिनेशन काय असणार आहे त्यांनी सांगितलंय की ऑफेन्समध्ये काय येणार, पहिले तर स्पेशल लॉ येणार आहे आणि लोकल लॉ. म्हणजे या एच्या एक्सेप्शन मध्ये ऑफेन्सची डेफिनेशन काय असणार आहे, जी काही स्पेशल लॉने सांगितली आहे किंवा लोकल लॉने सांगितली. म्हणजे इथं ऑफेन्सची डेफिनेशन थोडीशी वाईट केली आहे त्यांनी, की इथं वरी जी डेफिनेशन दिली आहे त्यामध्ये काय सांगितलं की फक्त जी संहिता म्हणजे BNS ने जे पनिशेबल केले त्यांना ऑफेन्स सांगितले, परंतु इथं क्लॉज ए मध्ये काय सांगितले की स्पेशल लॉ आणि लोकल लॉ मध्ये जे काही डेफिनेशन आहे त्यामध्ये पण ऑफेन्सची डेफिनेशन असेल तर तो पण ऑफेन्स मध्ये येणार आहे. ठीक आहे. आता सबसेक्शन बी मध्ये काय सांगितले, क्लॉज बी मध्ये काय सांगितले की 189 सबसेक्शन 1 211 12 38 49 39 49 53 क्लॉज 1 आणि क्लॉज 1 ऑफ 329 यामध्ये ऑफेन्सची डेफिनेशन केव्हा घेतली जाईल, जेव्हा shall have the same meaning when act is punishable under the special law local law punishable under such a law for imprisonment of term more than 6 months. म्हणजे एखाद्या कायद्यामध्ये जेव्हा लोकल लॉ किंवा स्पेशल लॉ मध्ये जेव्हा पनिशमेंट ही 6 महिने दिली आहे तेव्हाच आपण त्यांना ऑफेन्सच्या कॅटेगरीमध्ये टाकणार. इथून प्रश्न येण्याची शक्यता आहे, थोडं लक्षात ठेवा. म्हणजे की स्पेशल लॉ किंवा लोकल लॉ मध्ये 6 महिन्याची पनिशमेंट जेव्हा दिली आहे तेव्हाच आपण या सेक्शनमध्ये त्या पर्टिक्युलर ऍक्टला आपण काय सांगणार, ऑफेन्स असं सांगणार. त्याऐवजी आपण ऑफेन्स सांगणार नाही जोपर्यंत त्याची पनिशमेंट 6 महिने किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे, समजलं. आता पुढे जाऊया. ओमिशन म्हणजे काय, बेसिकली ऍक्टची जी डेफिनेशन पाहिली त्या व्यतिरिक्त ओमिशन आहे. ओमिशन मध्ये एक ओमिशन येते किंवा अनेक ओमिशन येतात. ओमिशन म्हणजे काय, ओमिशन म्हणजे काय, लिगली बाउंड टू डू त्याची लीगल ड्युटी होती टू डू, लीगल ड्युटी होती आणि ते त्याने काय केली, लीगल ड्युटी केली नाही, ओमिट केली, लीगल ड्युटी केली नाही त्याला आपण ओमिशन म्हणतो. ठीक आहे.
पर्सन मध्ये काय येतं, पर्सन इन्क्लूड कंपनी येते, असोसिएशन येते आणि बॉडी ऑफ पर्सन येते. म्हणजे कंपनी, असोसिएशन और बॉडी ऑफ पर्सन. कॅब हा शॉर्ट फॉर्म आहे, लक्षात ठेवा. पब्लिक मध्ये काय येते, क्लास ऑफ पब्लिक किंवा कम्युनिटी. म्हणजे इथे काय, पहिले इथं समजून घ्या, क्लास म्हणजे कोणती क्लास. एक्झाम्पल साठी सिनियर सिटीजन क्लास, ठीक आहे. सिनियर सिटीजन जे काही कोटा असतो रेल्वेमध्ये, ती क्लास. आणि कम्युनिटीमध्ये वेगवेगळे कम्युनिटी आहे, आदिवासी कम्युनिटी येतात, ठीक आहे. आणि एक्झाम्पलसाठी आणखीन काही मायनॉरिटी वगैरे येतात, ते कम्युनिटी. हे दोन्ही इन्क्लुडेड आहे पब्लिकमध्ये, ठीक आहे. आता सेक्शन पुढचे सेक्शन जे क्लॉज 28 पासून आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू. तुम्हाला जे काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे व्हिडिओजमध्ये, पाहिजे तुम्हाला, कॉमेंट करा, ठीक आहे. कॉमेंट करा. तुम्हाला ही पीपीटी पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून जॉईन करा, ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया.